भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा पनवेलचे माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला। पनवेल येथे आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये समाजातील विविध मान्यवरांनी, विविध पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी विक्रांत पाटील यांना शुभेच्छा दिल्या। विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। रायगडच्या राजकारणामध्ये एक खऱ्या अर्थाने निस्वार्थी भूमिका काय असते। मला समाजसेवेचा वारसा घेऊन पुढे जायचं आहे। फार मला राजकीय ॲम्बिशन्स मी ठेवणार नाही। त्या ठिकाणी संघर्ष होता, खडतर प्रवास होता। रायगड सारख्या खडतर भूमीमध्ये कमळ फुलवण्याची आशा उराशी बाळगून काम करणारे कार्यकर्ते म्हणजे बाळासाहेब पाटील। अनेक प्रलोभनं, अनेक आमिष त्या काळात सुद्धा दाखवली गेली, पण कुठल्याही आमिषाला मी बळी पडणार नाही। मी अटलजींचा विचार घेऊन चाललोय, मी दीनदयालजी उपाध्याय यांचा विचार घेऊन चाललोय की मला कुठंतरी त्या पक्षाच्या माध्यमातून शेवटच्या व्यक्तीचे अश्रू पुसायचे आहेत। या आशेने काम करणारा एक कार्यकर्ता म्हणजे सन्माननीय आमचे पिताश्री बाळासाहेब पाटीलजी। आणि त्यामुळे आजकाल राजकारणामध्ये जो ट्रेंड बघायला मिळतो की आम्हाला कुठं थोडंसं काही कमी पडलं तर आम्ही नाराज व्हायचं आणि मग आम्ही आमच्या स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षाचा सहारा घ्यायचा, आसरा घ्यायचा, या संस्कृतीमध्ये बाळासाहेब पाटील हे नाव बसत नाही। त्यांनी कायम संघर्ष केला। मला दोन गोष्टी कमी मिळाल्या तर चालतील, पण माझी विचारधारा ही पक्की असली पाहिजे, माझी वैचारिक मांडणी बैठक ही पक्की असली पाहिजे, अशा पद्धतीने त्यांनी काम केली। त्यामुळे त्यांच्या विचाराचा वारसा आम्ही नक्की घेतला। त्यांच्या कष्टाचा, प्रामाणिकपणाचा वारसा घेऊन मी त्या ठिकाणी कामाला सुरुवात केली। कामाला सुरुवात करत असताना मी एक गोष्ट मात्र टाळली की त्यांचा मुलगा म्हणून मला राजकारणात काही मिळेल असं होऊ नये, याची मी पुरेपूर काळजी घेतली। माझ्यामध्ये कर्तृत्व असेल तरच मला चार गोष्टी मिळायला पाहिजेत, मी स्वतःला प्रूव्ह करू शकलो तरच मला चार गोष्टी मिळायला पाहिजेत। या सगळ्या परीक्षांमध्ये मी जर उत्तीर्ण झालो तरच मला त्या ठिकाणी यश मिळालं पाहिजे, ही माझी विजन पहिल्यापासून क्लिअर होती। आणि त्यामुळे संघर्षाचा वारसा आणि मेहनत या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून मला वाटतं काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे। आता ईश्वराच्या हाती आहे किती यश द्यायचं। मला वाटतं तुम्ही विचारताना त्याचं सगळं उत्तर आता दिलेलं आहे। मी खऱ्या अर्थानं विक्रांतला मनापासून लाख लाख शुभेच्छा देतो। आयुष्यभर वडिलांचा शुभाशीर्वाद, त्यांच्या शुभेच्छा कायमस्वरूपी त्याच्या पाठीशी असतात, आहेत, आई वडिलांच्या तर आहेतच आहेत। पण मला आज अभिमान वाटला की खऱ्या अर्थानं एवढी प्रचंड गर्दी, एवढ्या उभ्या पावसामध्ये 11 वाजायला आले, एवढ्या प्रचंड पावसामध्ये सुद्धा इतकी गर्दी आहे, त्याने विक्रांतजींसाठी लोक लाईन लावून, मला थोडंसं वाईट वाटलं की इतकी गर्दी आहे आणि ह्या लोकांना विक्रांतजींना भेटायला इतका वेळ लागतोय। पण त्यांचं प्रेम, ते म्हणाले कितीही वेळ लागला तरी चालेल, आम्ही विक्रांतजीला भेटल्याशिवाय जाणार नाही। खऱ्या अर्थानं याच फक्त सदिच्छेवरती, याच लोकांच्या आशीर्वादावरती विक्रांत या पनवेलचा उपमहापौर झाला। आज भारतीय जनता पार्टीचा एक छोटा कार्यकर्ता या ठिकाणी महाराष्ट्राचा भारतीय जनता पार्टीचा महासचिव झाला। आणि खऱ्या अर्थानं हे सगळं करत असताना मला दुसरा अभिमान असा वाटतो की आज ज्यांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या, त्या ठिकाणी तानाजी खंडागळे साहेब असतील, त्या ठिकाणी सुभाष कदम असतील, समीर कदम असतील, प्रशांत कदम असतील, गोपीनाथजी आमचे मुंडे, जुने आमचे सगळे जुने कार्यकर्ते आहेत, तिथे देवीदासजी खेडकर आहेत, हे सगळे आमचे जुने कार्यकर्ते। म्हणजे गेल्या 35-38 वर्षापासून आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करतो आणि अजूनही हा कार्यकर्ता, त्याला काय मिळालं त्यानं विचारलं नाही तरी सुद्धा तो सातत्यानं भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेत राहिला। आणि आज कातळावरती आम्ही डोकं आपटायला घेतलेलं होतं, या रायगड जिल्ह्यात कमळ फुलेल का नाही माहिती नव्हतं, तर या सगळ्या जुन्या साथीदारांच्या सहाय्याने आज 3 आमदार या रायगड जिल्ह्यामध्ये झालं। खऱ्या अर्थानं आम्हाला अभिमान वाटतो। आणि आज देशाचा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची जगात ख्याती आहे असा पंतप्रधान आम्हाला मिळाला। देवेंद्रजींसारखं नेतृत्व खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्यांचा एक आदर्श ठरलं। बावनकुळे साहेब आम्हाला महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष इतके चांगले मिळाले आणि छोट्या छोट्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचं काम आमच्या पक्षाने केलं। मी आज विक्रांतजीला खऱ्या अर्थानं मनापासून शुभेच्छा देतो। यासाठी देतो, तुम्ही मगाशी म्हणालात की विक्रांतजींना तुम्ही शुभेच्छा द्या, शुभेच्छा तर आहेतच, पण बाळासाहेब पाटलांनी कुठलं तरी एखादं वारसा हक्क दिलेला आणि विक्रांत इतका मोठा झालेला असं चित्र नाही। विक्रांत हा स्वकर्तृत्वार्थी मोठा झाला, त्यांनी त्याचा परफॉर्मन्स सिद्ध केला
आणि वयाच्या 16व्या वर्षापासून आज त्याचं वय 40 आज पूर्ण होत आहे, 41 लागतंय. जवळजवळ 22 वर्ष तो भारतीय जनता पार्टीचं विद्यार्थी आघाडी, विद्यार्थी मोर्चा, परत त्यानंतर पंकजाताईंच्या बरोबर महासचिव, त्याच्यानंतर संभाजी निलंगेकर कामगार मंत्री त्यांच्या बरोबर महासचिव, त्याचप्रमाणे केळकर साहेबांच्या बरोबर महासचिव, आणि त्याच्यानंतर युवा मोर्चाचं अध्यक्षपद, आणि त्याच्यानंतर आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय बावनकुळे साहेब आणि पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी विक्रांतजींवरती या महाराष्ट्राचं भारतीय जनता पार्टीचं महासचिव हे इतकं मोठं जबाबदारीचं पद एवढ्या कमी वयामध्ये दिलं. खऱ्या अर्थानं मी धन्य झालो. मला आपण जे म्हणतो की असा पुत्र पोटाला आला पाहिजे, नशिबाला आला पाहिजे, आणि जे आम्ही संस्कार भारतीय जनता पार्टीची विचारधारा दिली त्या संस्काराची कुठेही फारकत न घेता काम करणारा एक साधा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीने इतका मोठा केला. मी भारतीय जनता पार्टीचं सुद्धा या ठिकाणी ऋण जाहीर करतो आणि विक्रांतला खऱ्या अर्थानं मनापासून लाख लाख शुभेच्छा देतो. अनेकांचे शुभाशीर्वाद, तुमचे सुद्धा शुभाशीर्वाद. इतका वेळ मीडिया सुद्धा थांबलेला मी कुठल्याही कार्यक्रमात बघितला नाही. मी तुमच्या सगळ्यांचं कौतुक करतो. काही अपेक्षा न ठेवता तुम्ही या ठिकाणी आलात आणि एखाद्या कार्यकर्त्याचं कौतुक केलं आणि ही विचारधारा पुढे नेण्यासाठी तुम्ही सुद्धा एक सहभाग याच्यामध्ये घेतलात. म्हणून मीडियाच्या सगळ्या माझ्या सहकार्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि तुम्ही तुम्ही तुमच्या सर्वांच्या वतीनं, आमच्या सगळ्या सहकार्यांच्या वतीनं या ठिकाणी विक्रांतला पुन्हा मी लाख लाख शुभेच्छा देतो. आणि पनवेलसाठी जे काय विक्रांतच्या हातून चांगलं कर्तृत्व घडलं पाहिजे असा प्रभाग जर आपण बघितला, एक आदर्श प्रभाग या ठिकाणी आपण निर्माण केलेला आहे. तुम्ही इकडे जर फिरला तर अख्खं सगळं कॉन्क्रीटचे रस्ते, त्या ठिकाणी आज चांगलं ड्रेनेज, वडाळा तलाव सारखं त्या ठिकाणी अट्रॅक्टिव्ह आपण त्या ठिकाणी डेकोरेशन, इतक्या चांगल्या पद्धतीचं आम्ही काम करतोय. आणि जे सगळे या ठिकाणी आशीर्वाद द्यायला हे सगळे आले, मग माझ्या प्रभागातून आले, कामोठीतून आले, खारघरमधून आले, मुंबईतून आले, नवीन मुंबईतून आले, पुण्यातून आले, साताऱ्यातून आले, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आले. त्या सगळ्यांचा एवढ्या उभ्या पावसामध्ये येत आहेत, माझ्या मुलाला आशीर्वाद देत आहेत. मी मनापासून त्यांचं सुद्धा आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय जनता पार्टीचे महामंत्री विक्रांतदादा पाटील यांचा आज वाढदिवस आणि त्यानिमित्तानं अनेक उपक्रम आज या त्यांच्या प्रभागामध्ये आयोजित केले गेले होते. त्या कार्यक्रमांसाठी मी आलो होतो, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं. आणि त्यावेळेलाही गेले अनेक दिवस जो एक विषय सातत्याने समोर येतोय, नवी मुंबईला या भूमीतील अत्यंत थोर असं व्यक्तिमत्व आणि दिबा पाटील साहेबांचं नाव देण्यात यावं, त्यासाठी अनेक आंदोलनं झाली, अनेक मोर्चे झाले. आजही आमच्या बाळासाहेबांनी ती मागणी या ठिकाणी केली. मला असं वाटतं शेवटी जनमताचं जे काही म्हणणं आहे, जे इतक्या मोठ्या संख्येत, इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांची मागणी जी आहे ती मला योग्य वाटते. आणि म्हणून या विषयामध्ये अत्यंत सकारात्मक अशीच भूमिका सगळेजण आम्ही घेणार आहोत. मला असं वाटतं हेच या निमित्तानं मी सांगेन. बघा, आज खरं तर हे पुन्हा एकदा सिद्ध झालं की महायुती ही अभेद्य आहे. महायुतीतील सर्व घटक पक्ष हे एकजीव आहेत, एका दिशेनं काम करतात. आणि म्हणून माननीय देवेंद्रजी असतील, माननीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील, माननीय अजितदादा असतील, या तिघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील जनतेने सुद्धा त्यांना स्वीकारलं आहे. आणि आज आपण सभागृहात पाहिलं असेल की एकही आमदार हा या महायुतीच्या जी वैचारिक भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली त्याच्या पलीकडे नाही. उलट जे मोठ्या आवाजात असं सांगत होते की यावेळेला महायुतीचे भाजपचे आमदार फुटतील, राष्ट्रवादीचे आमदार फुटतील, खरं तर यांचेच आमदार फुटले. आणि म्हणून यांनीच आत्मपरीक्षण करण्याची, आता मला असं वाटतं महाविकास आघाडीने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. आणि म्हणून आम्हाला या सगळ्यांना एक बघा की आगामी जी काय विधानसभेची निवडणूक आहे त्याची ही सेमीफायनल आहे असं म्हणायला हरकत नाही. आज आपण बघतोय आणि मागच्या अनेक वर्षापासून आपण बघतोय की विक्रांतजींनी अगदी छोटा कार्यकर्ता असतो, अगदी बॅनर लावण्यापासून, पक्षाचे झेंडे लावण्यापासून ज्या कामाला सुरुवात केलेली आहे
आणि म्हणून असा कार्यकर्ताच काहीतरी करू शकतो आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीमध्ये अशा काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कुठेतरी न्याय मिळतो हे विक्रांतजीकडे बघितल्यानंतर आपल्याला समजेल। परंतु त्यासाठी त्या माणसामध्ये ते कर्तृत्व असावं लागतं आणि ते कर्तृत्व पक्षाच्या श्रेष्ठ नेतृत्वाने बघितलं आणि म्हणून आज विक्रांतजी ज्या पद्धतीनं चढता क्रम या ठिकाणी अग्रक्रम करत आहेत त्याचप्रमाणे अशाच पद्धतीनं विक्रांतजीकडून एक मार्गदर्शन घेऊन याच्या पुढे येणाऱ्या युवा पिढीतील ज्या कार्यकर्त्याला चांगल्या लेवलला काम करायचं आहे तर आपल्या कामाची सुरुवात कशी करावी, अगदी विद्यार्थी दशेपासून मी विक्रांतजींच्या सोबत आहे। त्यांनी विद्यार्थी याच्यापासून सुरुवात केलेली आहे आपल्या कामाला आणि आज चांगल्या पद्धतीनं विक्रांतजी एक महाराष्ट्राचं एक सक्षम नेतृत्व म्हणून भारतीय जनता पार्टीचे महासचिव या ठिकाणी त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि आज अशा आमच्या या नेत्याचा वाढदिवस आहे। खऱ्या अर्थानं आज आपण बघितलं की या ठिकाणी आपल्या केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ या ठिकाणी उपस्थित होते। त्यांच्याकडून आपण ऐकलं, गेल्या वर्षी आपण बावनकुळे साहेबांच्या तोंडून ऐकलं की विक्रांतजीने कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे। आपण बघतोय आपल्याला आपल्या पनवेल परिसरातलं त्यांचं काम माहिती आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये ते कशा पद्धतीने काम करत आहेत हे आपल्याला आपल्या नेत्यांकडून कळतं आणि जेव्हा आपल्या नेत्यांकडून हे कळतं तेव्हा आम्हाला कुठेतरी असं आमचा ऊर भरून येतो की आमचा नेता आज एवढ्या मोठ्या पातळीवर काम करत आहे आणि खऱ्या अर्थानं त्याला आज न्याय मिळत आहे आणि अजून चांगल्या पद्धतीचा न्याय मिळावा आणि आमचे नेते याच्या पुढे आमदार व्हावेत अशी आमच्या मनची इच्छा आहे आणि ती इच्छा लवकरच महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी पूर्ण करेल अशी मला या ठिकाणी अपेक्षा वाटते आणि आज विक्रांतजीला या ठिकाणी मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। इब्राहिम नावडेकर, जनरल सेक्रेटरी, बहुजन वंचित विकास संस्था महाराष्ट्र। आज साहेबांची जे बर्थडे आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तुम जियो हजारों साल के दिन हो हजार। साहेब जेव्हा तिकडून येत होते एंट्री केली तर मला एक शेर आठवण आला कि आपने मुस्कुराते हुए महफिल में रखा जो ये कदम, आपने मुस्कुराते हुए महफिल में रखा जो ये कदम, हम ये समझे कि चांद खुद जमीन पे उतर आया है। खुद ही को कर बुलंद इतना क्या हर तकदीर से पहले, खुद ही को कर बुलंद इतना क्या हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है। ये है हिंदू समाजाचे, मी मुसलमान समाजाचा आहे, परंतु सर्वात अगोदर आम्हाला त्रास झाला ते तलोजा फेज 2 ला आम्हाला कुठेही बरियल ग्राउंड भेटत नाही होता, पण साहेबांनी आमच्या संगती आले आणि साहेबांनी आम्हाला 38 करोडचा प्लॉट घेऊन दिला। साहेबांचा आशीर्वाद मुळे आम्हाला 38 गुंठे मिळाले, त्याची आज प्राईस 38 करोड। त्यानंतर प्रॉब्लेम झाला, जागा तर मिळाली पण कसा काय होणार, इतका मोठी जागा आहे, तर साहेबांनी आम्हाला डायरेक्ट एमडी कडे घेऊन गेले। ते एमडीने आम्हाला 4.5 करोड रुपये दिले। किती दिले? 4.5 करोड रुपये आम्हाला दिले। तर साहेबांचे आम्ही मुस्लिम समाज आभारी आहोत। त्यानंतर जेव्हा वॉल कंपाऊंड आला, मातीचा 4.5 करोड मध्ये भराव झाला, तर त्यानंतर प्रॉब्लेम आला की डेव्हलप कसा काय होणार, रोड कसा काय होणार, लाईट कशी काय येईल। तर साहेब स्वतः आले, गणेश देशमुख साहेब कमिशनर होते, त्यांच्याकडे बसले, नंतर ठराव मांडून घेतला, तर आम्हाला 2 करोड 41 लाख रुपये साहेबांनी घेऊन दिले। तर त्याच्यामध्ये आम्ही साहेबांचे आभारी आहेत। त्यानंतर प्रॉब्लेम आला लाईटचा, तर प्रीतम पाटील आहेत, इन्चार्ज आहेत, त्यांच्याकडे गेले, त्यांना हाय मास्क लावून दिला आणि साहेबांनी असे भरपूर कामं केलेत। मी आता काम बोलत बसीन तर रात्र होईल, पण साहेबांनी जे उपकार केलेत आम्हाच्यावर तर त्याचे उपकार आम्ही भरू शकत नाही। तर सर्व मुस्लिम समाज आम्ही साहेबांच्या सोबत आहेत आणि साहेबांना लाख लाख हार्दिक शुभेच्छा देतो।